feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. तर सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स. तर आज कोल्हापूर ट्रिपचा दुसरा दिवस. तर सकाळी सकाळी उठलो, ब्रश वगैरे केला. तर आता आपण अंघोळ करण्यासाठी सिद्धेश्वर गावच्या ओढ्यावर चाललो आहे. तर सिद्धेश्वर गावचं नाव आहे कडवे. तर बघूया ओढ्यामध्ये पाणी आहे का आणि आपल्याला अंघोळ करायला भेटते का. चला तर मग ओढ्यावर निघायला आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत जे मित्र ओढ्यावर चालले आहे त्या सर्वांची ओळख करून येतो. तर हा सर्वात पुढे आहे तो अक्षय मोरे, त्यानंतर आहे आयुष, त्यानंतर आहे आकाश, त्यानंतर आहे सर्वात मोठा माणूस अभि. याला तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल पोहताना. अगदी मी पण बघितलं लास्टच्या ब्लॉग. मी ह्याला बघूनच मी ओढ्यावर येतो आता. हा, ह्याला अभिला बघूनच हा अक्षय आंघोळीला ओढ्यावर येत आहे. बघून म्हणजे ह्याची ओढ्यावरची व्हिडिओ बघून. चला तर मग. तर मित्रांनो, तुम्ही जे हे बघत आहे तर ह्याला काय बोलतात ते तुम्हाला माहिती आहे का? जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या इथे याला बुजगावणं म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आपण ओढ्यावर पोचलो आहे. ओढ्यावर जरा पाणी कमी आहे, पण आपण पाणी कमी असलं तरी पण इथे आपण अंघोळ करून जाणारच आहोत. हे आपले सवंगडी पाण्यामधून पलीकडे चालले आहे. पण सर्वात पहिले मी अंघोळ करायला चाललोय पाण्यामध्ये. ओम नमः शिवाय. राहिला का पाण्यात? मासे आले वरती सगळे. मासे आले. एवढं नाही वाटत रे, एकदा थंड पाण्यात पाण्यामध्ये एकदा केस बुडून. माय गॉड. तुला ऊन पाहिजे ना रे, कॅन्डी जिकडे उभा तिकडे ऊन. तर मित्रांनो, आपली सुंदररीत्या आंघोळ करून झाली आहे. तर आता आपण नाश्ता करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्धेशच्या घरी चाललो आहे. बघूया, यश दिसत आहे मागे, त्यामागे आहे आयुष. तर मित्रांनो, आता वाजले 10. तर आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे. तर आता आपला पुढचा प्लॅन असा आहे की आता आपण जाणार आहोत ज्योतिबाला, त्यानंतर आपण जाणार आहोत महालक्ष्मीला. चला निघूया आता. तर मित्रांनो, आता आपण ज्योतिबाला जातो. तर ज्योतिबाला जात असताना मित्रांना बोललो एक तुम्हाला सुंदर लोकेशन दाखवतो. तर आता आपण आलो आहे चिले महाराजांच्या मठामध्ये. तर तुम्हाला दाखवतो चिले महाराजांचा मठ किती सुंदर आहे. तर बघू शकता चिले महाराजांचा मठ हा कासवाच्या आकारामध्ये आहे. किती मोठा तुळशी वृंदावन आहे. मित्रांनो, सुंदररित्या आपल्या चिले महाराजांच्या मठामध्ये दर्शन करून झालं आहे. तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत ज्योतिबाला. चला आता इथून निघूया. तर मित्रांनो, आता आपण ज्योतिबाच्या डोंगरावर पोचलो आहोत. तर वाजले बरोबर 12. तर डोंगरावर एंट्री घेण्याचे आपल्याला कारचे 20 रुपये पर कार घेतले आणि पब्लिकचे पर पर्सनचे 5 रुपये घेतले. तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आता पब्लिक तर जास्त दिसत नाही, गर्दी आज शुक्रवार असल्याने गर्दी नाही. बघूया आपलं दर्शन किती वेळात भेटते. काय म्हणतो Hold tight, hold tight, hold tight.
ऑलमोस्ट 10 मिनिटामध्ये आपल्याला ज्योतिबाचं दर्शन करून झालं आहे. तर आता बाहेर निघूया. तर मित्रांनो आत्ता वाजले 2 आणि आता आपण महालक्ष्मी मंदिराच्या इथं पोहोचलो आहोत. तर पार्किंग केली आहे. पार्किंगचे आपल्याकडून 25 रुपये पर कारचे घेतले आहे. आता आपण महालक्ष्मी मंदिर जाऊया आणि दर्शन घेऊया. आता आपण महालक्ष्मी मंदिराच्या एंट्री गेटपाशी पोहोचलो आहोत. बघू शकता किती सुंदर नक्षीकाम आहे. चला जास्त वेळ नाही घालत, आता आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण मंदिराकडे चालू आहे. Open eye, feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight, hold. तर मित्रांनो आत्ता वाजले 3:30. तर सुंदर इथे आपल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन करून झालं आहे. तर आपला पुढचा प्लॅन असा आहे की आता आपण इथून जेवायला जाणार आहोत. तर बघूया आपण कुठे जेवायला जातो आणि काय जेवणार आहे. तर आता मग आता इथून निघूया. मित्रांची कोल्हापुरी चप्पल घेऊन झाली आहे. तर आता आपण चालू आहे डायरेक्ट जेवण्यासाठी. बघूया आता जेवायला आपण कुठे जातो. तर मित्रांनो आत्ता वाजले 5:15. तर आपण हॉटेल सुधीरमध्ये जेवायला थांबलो होतो. जेवण एक नंबर होतं. जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल तर तुम्ही या हॉटेल सुधीरमध्ये नक्की विजिट करा. यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तर मित्रांनो आत्ता वाजले 8:30. तर आपण शिदेशच्या घरी पुन्हा एकदा आलो आहे. आपला रंकाळ्यात जायचा प्लॅन होता पण तो प्लॅन कॅन्सल केला आणि आपण डायरेक्ट घरी आलो. आता इथून आम्ही जेवायला वगैरे जाणार आहोत. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर हा ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.